गुड मॉर्निंग. नवदेवाला या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तिसरी चौथी MTS BTS श्रेया परीक्षा मंथन परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त घटक आपण इंग्लिश विषयाची तासिका या ठिकाणी पाहत आहोत. चला, 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आता या वर्षीपासून चौथीपासून स्कॉलरशिप होण्याची शक्यता आहे, तरी त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा, परीक्षेमध्ये पास व्हा, स्कॉलरशिप मिळवा. चला, या ठिकाणी आपण रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. यमक आता पहा विद्यार्थी मित्रांनो, स्काय, माय, पाय असं जर शब्द आला तर पहा या ठिकाणी उच्चार जो आहे शेवटच्या शब्दाच्या उच्चारार्थ त्यालाच रायमिंग वर्ड्स असे म्हणतात. शेवटच्या आता शब्दात आता एखादी शब्द आहे, शेवटच्या शब्दातील शेवटच्या अक्षराचे उच्चार जे आहे सारखे असतात यालाच रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. आता कवितेमध्ये जास्तीत जास्त शेवटच्या जी लाईन असतात त्या ठिकाणी रायमिंग वर्ड्सचा जास्त वापर केला जातो. तर पहा या ठिकाणी आपण रायमिंग वर्ड्सची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. जे विद्यार्थी नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. चला, आता रायमिंग वर्ड्स पहा. आता हे काय आहे? टॉल आहे, दिसतंय का? एक मिनिट हा. आता हे TALL टॉल हा एक शब्द आहे. आता टॉल, बॉल, टॉल आणि बॉल हे काय आहेत? रायमिंग वर्ड्स आहेत. टॉल, बॉल. आता कार जर या ठिकाणी आपण समजा कार जर लिहिलं तर या ठिकाणी हा कार जो शब्द आहे या ठिकाणी जुळत नाही. टॉल, बॉल, कार ह्याचा उच्चार हे या ठिकाणी कार या वर्ड्सचा जो उच्चार आहे र असा होत आहे, शेवटी आर असं होत आहे. आणि टॉल आणि बॉल जे आहे त्या ठिकाणी पहा टॉल, बॉल, टॉल, बॉल ह्याची रायमिंग वर्ड्स जे उच्चार जे आहे सामर्थ्य जे जे आहे शब्दामध्ये ते या ठिकाणी आढळत आहे. साधर्म्य जे आहे या ठिकाणी सारखं आहे म्हणून या ठिकाणी टॉल, बॉल अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स असतात. तर मग आपण या ठिकाणी पहा आता टॉल, बॉल, कॉल हे काय आहेत? रायमिंग वर्ड्स आहेत. अशाच प्रकारचे आपण रायमिंग वर्ड्स या ठिकाणी पाहणार आहोत. पहा फील लिहून घेत चला सोबत सोबत. तुम्हाला जास्तीत जास्त रायमिंग वर्ड्स माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. फील बिल, फील बिल. यानंतर पहा वेट, सेट, लेट, वेट, सेट, लेट. आता पहा या ठिकाणी ड्रीम. सोबत सोबत तुम्ही लिहून घेत चला म्हणजे तुम्हाला सुद्धा सराव होत जाईल. ड्रीम, क्रीम. ह्याचे साधर्म्य जे आहे या ठिकाणी शेवटी पहा या ठिकाणी ह्याचं जुळत आहे साधर्म्य. उच्चार जो आहे शेवटी सारखा झाला पाहिजे. ड्रीम, क्रीम अशा प्रकारे ड्रीम, क्रीम, स्ट्रीम. यानंतर पहा नेक्स्ट आपला रायमिंग वर्ड्स पाहायचा आहे आपल्याला. हॉट, हॉट पॉट, कॉट, हॉट पॉट, कॉट, लॉट. यानंतर नेक्स्ट पहा माइट, माइट, बाईट,
साईट. ह्याचे उच्चार जे आहेत त्या ठिकाणी रायमिंग वर्ड्स यमक जुळत आहेत. यानंतर नेक्स्ट पहा. नेक्स्ट रायमिंग वर्ड्स. क्राऊन. क्राऊनला रायमिंग वर्ड्स कोणता जुळेल मग? ब्राऊन. क्राऊन ब्राऊन. क्राऊन ब्राऊन. नेक्स्ट रायमिंग वर्ड्स. मॅन. पॅन. कॅन. मॅन पॅन कॅन. पुढचा पहा. पे. पे हे. ले. पे हे ले. सोबत सोबत लिहून घ्या. लिहिल्यामुळे तुम्हाला जास्त लक्षात राहतं. एकदा लिहिले आणि 10दा वाचणे म्हणजे एक बराबर आहे. त्यासाठी तुम्ही सोबत सोबत लिहून घेत चला. आता यूज फ्यूज. यूज फ्यूज. फीड. फीड म्हणजे फीड करणे आणि सीड म्हणजे बी. फीड सीड. फीड सीड. पेन. पेन मेन. पेन मेन लेन. असे यमक जुळणारे, रायमिंग वर्ड्स जुळणारे, साधर्म्य जुळणारे शब्द जास्तीत जास्त तुम्ही लिहून काढा. यानंतर पहा पुढचा नेक्स्ट आपला वर्ड्स. रायमिंग वर्ड्स आपल्याला पाहायचे आहेत. वेक. वेकचा रायमिंग वर्ड्स कुणाला माहिती आहे का सांगा? वेक मेक. छान. नेक्स्ट रायमिंग वर्ड्स. कीप. कीप डीप. जीप. यानंतर सोबत सोबत लिहून घेत चला. सावकाश वाचत वाचत लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहून जाईल. टेल. पेल. सेल. टेल पेल सेल. नेक्स्ट रायमिंग वर्ड्स पहा. सेड. पेड. सेड म्हणजे कलर. पेड म्हणजे पेमेंट आपण करतो तो पेड. लेड. नेक्स्ट रायमिंग वर्ड्स पाहायचं आहे आपल्याला. लिहून घेताय ना सोबत? पिक्चर पाहिल्यासारखं उगं पाहू नका, लिहून घेत चला. सोबत सोबत लिहून घेतलं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणीच अर्ध पाठ होऊन जातं. वर्ड्स हे रायमिंग वर्ड्स जे आहेत तुम्हाला त्या ठिकाणीच पाठ होऊन जातात. टॉप पॉप. टॉप पॉप. स्लो. ग्लो. स्लो ग्लो. ग्लो. विद्यार्थी मित्रांनो, रायमिंग वर्ड्स तुम्हाला लक्षात आलेच असतील. आता या ठिकाणी आपण काही नमुना प्रश्न आपण यावर 2 पाहू.
विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्सवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग पेअर. आता पहा, सिलेक्ट द करेक्ट म्हणजे सिलेक्ट म्हणजे निवडा, करा, शोध. करेक्ट म्हणजे योग्य. रायमिंग पेअर. पेअर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? पेअर म्हणजे जोडी, रायमिंग वर्ड्स असलेली जोडी. या ठिकाणी आपल्याला करेक्ट असलेली रायमिंग वर्ड्स असलेली जोडी निवडा, असा सिलेक्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता हे कप, CUP कप आणि PUT पुट असं या ठिकाणी उच्चार होत आहे, दोन्हीचे वेगवेगळे होत आहेत. मग हे या ठिकाणी हे रायमिंग वर्ड्स करेक्ट नाही, चुकीचे आहे. सिंग, रिंग. सिंग आणि रिंग हे जे आहे या ठिकाणी रायमिंग वर्ड्सची जोडी जी आहे या ठिकाणी करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 2 मधील. आता होम, हँड. होम आणि हँड हे काय आहेत? H या लेटर्सपासून सुरू झालेले वर्ड्स आहेत, पण या ठिकाणी यांचे रायमिंग वर्ड्स जे आहेत या ठिकाणी जुळत नाही आहेत. शेवटी जो शब्दाचा जो साधर्म्य आहे तो या ठिकाणी आपणाला ओळखता आला पाहिजे. होम, हँड हे रायमिंग वर्ड्स नाहीत. गुड, बुक हे सुद्धा रायमिंग वर्ड्स येत नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंग, रिंग ही जी जोडी आहे या ठिकाणी रायमिंग वर्ड्सची योग्य जोडी सिंग आणि रिंग आहे. पुढचा अशा प्रकारचा एक प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द रायमिंग वर्ड्स. आता खाली दिलेला रायमिंग वर्ड्स कोणता नाही या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. वॉल, टॉल, फॉल आणि विल. आता पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द रायमिंग वर्ड्स. खालीलपैकी कोणता यमक जुळणारा शब्द न जुळणारा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. आता वॉल, टॉल आणि फॉल पहा, या ठिकाणी हे वॉल, टॉल, फॉल हे जुळत आहेत आणि विल जे आहे या ठिकाणी ह्या वेगळा वर्ड्स आहे, रायमिंग वर्ड्स या ठिकाणी याचा जुळत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल. न जुळणारा वर्ड्स जो आहे विल आहे. अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. या ठिकाणी आपण रायमिंग वर्ड्सवर, अपोजिट वर्ड्सवर प्रश्न प्रकार पुढच्या तासिकेमध्ये पाहणारच आहोत. बरेच प्रश्न आपण या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेणार आहोत. तुम्ही ते प्रश्न लिहून घेत चला. दररोज एक वही करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हा अभ्यास घेत आहोत, तर तुम्हाला निश्चितच तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल. विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला, लाईक करा चला. आणि ज्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा. तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. चला, या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.